अखिल आगरी कोली समाज प्रबोधन ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष और उप मुख्यमंत्री अजित पवार गुट के नवी मुंबई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिलाध्यक्ष व सिडको के पूर्व संचालक नामदेव भगत के नेतृत्व में 17 वर्षों से चली आ रही परंपरा को कायम रखते हुए नेहरू सेक्टर 12 स्थित श्री गणेश रामलीला मैदान में भव्य आगरी कोली महोत्सव 2024 का समापन समारोह की एक अनुपम छटा दिखाई दी। नवी मुंबई के सबसे बड़े आगरी कोली महोत्सव का शानदार समापन पार्टी के सांसद सुनील तटकरे की प्रमुख मौजूदगी में जोशो खरोश के साथ संपन्न हुआ, जहां उनके साथ एनसीपी के आनंद परांजपे, साथ ही पार्टी के पदाधिकारी, पूर्व नगर सेविका पूनम पाटिल, इंदुमती भगत आदि तमाम मान्यवर मौजूद थे। न भूतो न भविष्य इस नवी मुंबई के सबसे विशाल आगरी कोली महोत्सव के आखिरी दिन श्री बब्बन वैती प्रस्तुत दरिया सारंग कोली के भव्य कार्यक्रम के साथ इसका समापन हुआ। इस दौरान नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद इस महोत्सव को दिखाई दिया। इस अवसर पर सांसद सुनील तटकरे ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि नामदेव भगत द्वारा आयोजित यह आगरी कोली महोत्सव में संस्कृति परंपरा का अभूतपूर्व दर्शन हो रहा है, जो इस महोत्सव की पहचान है। मुंबईच्या जवळ बसलेलं नवी मुंबईचं थोडं शहर देशभरातून वेगवेगळे नागरिक, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये गुण्या गोविंदाने नांदत असताना, वावरत असताना, त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना आगरी कोळी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नामदेवराव आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले। त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील, या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल आगरी कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ वासाने अनुभवायला मिळते आहे, मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे। माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। वहीं इस दौरान आगरी कोली महोत्सव को मिले बेहतरीन प्रतिसाद से अभिभूत नामदेव भगत ने इस महोत्सव को बेहद सफल करार दिया और कहा कि आने वाले भविष्य में इसकी भव्यता और होगी। आज शेवटचा दिवस 10 जानेवारीला सुरू झाला आणि आज 21 जानेवारी आजचा सांगता दिवस। आज महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी मंत्री, खासदार सुनील तटकरे साहेब आले होते। त्याचप्रमाणे परांजपे साहेब आणि आमचे चव्हाण साहेब युवकांचे अध्यक्ष, आणि आज खरोखरच आनंद आला की नवी मुंबईतल्या सर्व तलागालातल्या नागरिकांसाठी, श्रीमंतांसाठी, लहान ते वृद्धांपर्यंत असं सर्व जाती धर्मातल्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि हा आगरी कोली महोत्सव सर्व धर्म समभाव या ठिकाणी धर्म पाळला गेला आणि जो येईल त्याला प्रवेश फ्री होता आणि त्याच्यामुळे लोकांनी फार आनंद घेतला। कार्यक्रम बघणाऱ्यांनी कार्यक्रम पाहिलं, जे खवय्ये आहेत त्याने जेवणाचा आनंद घेतला आणि त्याचबरोबर त्या बाजूला आनंद मेला झुल्यांमध्ये बसून आनंद घेतलेला आहे आणि परिपूर्ण असा कार्यक्रम गेले 12 दिवस शांततेने पार पाडलेला आहे, शिस्तीने पार पाडलेला आहे। मी या ठिकाणी सांगता होत असताना पोलीस प्रशासन, सिडको प्रशासन, महानगरपालिका, MSCB हे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।